राज्यातील सर्वच मलनिस्सारण प्रकल्पांची तपासणी केली जाणार असून त्या ठिकाणी प्रक्रियेविना सांडपाणी वाहिनीतून सोडण्यात येत असेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। तसेच त्यांची मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले। ठाणे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंगळवारी बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला। यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते। या बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मलनिस्सारण प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही ना हरकत दाखला देण्यात येतो आणि त्यानंतर पालिका संबंधित बांधकामांना रहिवासी प्रमाणपत्र देते। त्यामुळे हे प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेची जितकी आहे तितकीच प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही आहे। यामुळेच राज्यातील सर्वच मलनिस्सारण प्रकल्पांची तपासणी केली जाणार आहे असे कदम यांनी सांगितले। मलनिस्सारण प्रकल्प असतानाही त्यांची अंमलबजावणी केली जात नाही आणि प्रक्रियेविनाच सांडपाणी वाहिनीतून सोडण्यात येते असे तपासणीत आढळून आले असेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। तसेच त्यांची मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल असे कदम यांनी स्पष्ट केले। बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे। मोठा तर आहे पण गरजेचा आहे आणि टीजेएसबी हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे। टीजेएसबी हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास आता फ्लेक्सिबल पर्यायांसह। स्वस्तात 9 दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुकलीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी वय 40 आणि दिनेश अनंत पाटील वय 43 या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केले आहे। वागळे इस्टेट लुईसवाडी येथील स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ गलांडे यांना अवघ्या 60,000 दुचाकी देण्याचे प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीने दाखवले होते। तसेच काही दुचाकींची छायाचित्रेही व्हॉट्सअॅपवर पाठवून 1 महिन्यात आरटीओ ट्रान्सफर करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते। या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी 9 दुचाकींकरिता 5,40,000 रुपयांची रक्कम व ऑनलाईन स्वरूपात या दुकलीला पाठवली। मात्र दुचाकी न देता फसवणूक केल्याचे लक्षात येताच गलांडे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली। मार्च-एप्रिल 2023 साली घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुकलीवर दाखल केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकाने धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत 7 दुचाकींसह दुकलीला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी पैशांची गरज असलेल्या इतर 8 दुचाकी मालकांना बँकेचे कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले। वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नावाक इसमाने त्यांना कमी किमतीमध्ये स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे 60,000 रुपये असे एकूण 9 स्कूटर देतो सांगून 5,40,000 रुपयाचे स्कूटर न देता फसवणूक केली होती। असं आपल्याकडे 633/25 420 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। यामध्ये एक ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील असे 2 आरोपी आहेत। त्यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या 9 गाड्या, त्या 9 गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही लोननी गाड्या घेतलेल्या दाखवा, मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेला आहे। आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण 7 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। त्यामध्ये 3 ऍक्टिव्हा आहेत, 4 ज्युपिटर आहेत, अद्याप 2 गाड्या रिकव्हर करणं बाकी आहे। मग या गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त ठाणे सहपोलीस आयुक्त श्री
ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 श्री कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे. 2 आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आरोपीकडून अजूनही गाड्या 2 रिकव्हर करणं बाकी आहे. इतर तपास बाकी आहे. अद्याप तो तपासामध्ये निष्पन्न झालेला नाही, परंतु होऊ शकतं. मोडस ऑपरेंडी काय होती? मोडस ऑपरेंडी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण 9 गाड्या विक्री करण्यास आम्हीच दाखवलं आणि 5,40,000 रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले. त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये. आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात देतो त्यांच्याकडे त्या 7 गाड्या भेटलेल्या आहेत. 7 गाड्यांच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो, त्या गाड्या माझ्याकडे द्या, तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत. तर नागरिकांना काय आव्हान करावं अशा पद्धतीचे फसवणूक होते? नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका. कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये. ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणातरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते. त्यामुळे काळजी करा. अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूम मध्ये गाडी खरेदी केलेलं कधीही उत्तम. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा आजही आपले अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना अनेक बारशाच्या खुणा काळाच्या पडद्याआड जात आहेत. अशात प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संतांची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांत उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक कुयाक इमारती हटवण्यात येत आहेत. याच प्रक्रियेत अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. पाडकामादरम्यान हा सुंदर कोरीव दगड प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. सुमारे 2.5 ते 3 फूट उंच आणि 1.25 ते 1.5 फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला स्पष्ट दिसून येते. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीतील साकारल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा दंड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे. या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या दगडाचा नेमका उगम, काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मिळ संधी असून या ठेव्याचे तात्काळ जतन करणे अत्यावश्यक आहे.
रुग्णालय परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसून येतात. या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तूंचे जतन करावे अशी मागणी जोर धरत आहे.